जगभरात युद्धाची अवकळा पसरल्यामुळे भारतीय उद्योगाला ही याचा जोरदार फटका बसला आहे. तरी अमेरिकेतून एक दिलासादायक बातमी आली आहे. 2025 मध्ये जगावरती ट्रम्प यांनी लादलेले टॅरिफचा निर्णय हा अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने बेकायदेशीर ठरवत संबंधित देशांना तो परत करण्याचे आदेश दिले आहेत. नक्की ट्रम्प यांनी टॅरिफ युद्ध का सुरू केले? सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा अर्थ तरी काय आणि भारतावर याचा काय परिणाम होणार हे आपण सविस्तर जाणून घेऊयात. नमस्कार, मी गायत्री स्वामी आणि आपण पाहत आहात सकलम. मेक अमेरिका ग्रेट अगेनचा नारा देत अमेरिकन जनतेला ग्रेट अमेरिकन स्वप्नांची भुरळ पाडत ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा विजय मिळवला. 20 जानेवारी 2025 ला त्यांची राष्ट्राध्यक्ष पदाची दुसरी टर्म सुरू झाली. तेव्हाची अमेरिकेची पडती इकॉनॉमी आणि त्यात चीनचं वाढतं प्राबल्य, विशेषतः AI चिप्स आणि सेमीकंडक्टर्स इंडस्ट्री मधलं चीनच्या प्रभुत्वामुळे ट्रम्प यांचा इगो हर्ट झाला. यामुळे ट्रम्पच कसे अमेरिकेचे तारणहार आहेत हे दाखवण्यासाठी चीनची सर्व बाजूंनी कोंडी करावी म्हणून चीन विरुद्ध त्यांच्या टर्मच्या सुरुवातीलाच ट्रम्प यांनी टॅरिफ युद्ध पुकारलं. आणि या युद्धाच्या झोतात मेक्सिको, कॅनडा आणि एप्रिल 2025 पासून काही युरोपियन देश आणि भारतासारखे अनेक देश भरडले गेले. टॅरिफच्या आर्थिक बळावर आपण सर्व जगाला चारी मुंड्या चित करू शकू आणि स्वतःचा सुपर हिरो म्हणून ढिंडोरा पिटू शकू असं ट्रम्प यांना वाटलेलं. तसं त्यांना जागतिक अर्थव्यवस्थेला गुडघ्यावर आणायचं काम बऱ्यापैकी साधलेलं. पण विजयाच्या आनंदात मशगूल असलेल्या, सिव्हिलायझेशन संपवायच्या धमक्या देणाऱ्या मगरूर ट्रम्प यांना अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने मोठा दणका दिला आहे. 20 फेब्रुवारी 2026 रोजी अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणावर ताशेरे ओढले. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी त्यांच्या अधिकार क्षेत्राच्या मर्यादा ओलांडल्या. इमर्जन्सी पॉवरचा गैरवापर करत काँग्रेसची परवानगी न घेता त्यांनी जगावर टॅरिफ लादले. ट्रम्प यांनी इंटरनॅशनल इमर्जन्सी इकॉनॉमिक पॉवर्स ऍक्टचा गैरवापर करत हे टॅरिफ लादले आहेत. 6-3 अशा बहुमताने ट्रम्प यांचा निर्णय बेकायदेशीर आहे असा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिला. यामुळे काँग्रेसला न जुमानणं राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना चांगलंच महागात पडलं. सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालामुळे त्यांच्या समर्थकांमध्येही त्यांची नाचक्की झाली. यामुळे आजपासून म्हणजे 20 एप्रिल 2026 पासून अमेरिकेने वसूल केलेल्या टॅरिफच्या परताव्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. यासाठी केप म्हणजे कन्सोलिडेटेड ऍडमिनिस्ट्रेशन अँड प्रोसेसिंग ऑफ एंट्रीज च्या अंतर्गत ऑटोमेटेड कमर्शियल एन्व्हायरमेंट या ऑनलाईन पोर्टलच्या माध्यमातून आयातदार, कस्टम ब्रोकर्स आणि संबंधित संस्था परताव्यासाठी आवश्यक त्या डॉक्युमेंट्सची पूर्तता करून फॉर्म भरून परतावा क्लेम करू शकतात. यासाठी कंपन्यांना CBPच्या इलेक्ट्रॉनिक पेमेंट सिस्टीम मध्ये स्वतःला एनरोल करणे बंधनकारक आहे. एकदा क्लेम सबमिट केला आणि त्याचा अप्रूव्हल आल्यानंतर 60 ते 90 दिवसात त्याचं रिफंड मिळेल. टॅरिफ वसुलीच्या काळात अंदाजे 10 लाखांच्या वर शिपमेंट झाले आहेत. याचे अंदाजे $166 बिलियन अमेरिकेला द्यावे लागतील. मग आता सर्वात महत्वाचा प्रश्न, यात भारताचा काय फायदा? ट्रम्प यांनी सुरुवातीला भारतावरही 26% टॅरिफ, त्यानंतर 25% ते 50% वाढवलेलं. रशियाकडून तेल खरेदी करणार नाही अशा पंतप्रधान मोदी यांच्या आश्वासनानंतर टॅरिफ 10% लादलं गेलं. त्यामुळे भारतातील मल्टीनॅशनल कॉर्पोरेशन्सना, छोट्या मोठ्या उद्योगपतींना, लघु व मध्यम उद्योजकांना याचा फार मोठा फायदा होईल. 2022 चे युक्रेन युद्ध, 2025 मधलं टॅरिफ युद्ध आणि सध्याचे आखाती युद्ध या सततच्या जागतिक अस्थिरतेमुळे पिचलेल्या भारतीय उद्योगाला आर्थिक दिलासा आणि नव्याने उभा राहण्याचे पाठबळ मिळेल अशी शक्यता तज्ञांनी वर्तवली आहे. यासोबतच न्यायालयासमोर सत्ता मनमानी करणारे मुजोर सत्ताधीशालाही झुकावं लागतं हे अमेरिकेच्या लोकशाहीने दाखवून दिलं. ट्रम्प यांचे टॅरिफ धोरण हे बेकायदेशीर ठरवत अमेरिकेने लोकशाहीचा वस्तुपाठच जगाला घालून दिला. जागतिक सत्तांतरामध्ये मनमानी करणाऱ्या सत्ताधीशांची संख्या वाढली आहे. त्यामुळे ही घटना लोकशाहीसाठी आणि भारतीय औद्योगिक क्षेत्रासाठी दिलासादायक आहे. याबाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि पाहत राहा सकलम.